आपल्या देशाचा पोशिंदा म्हणून ज्याला ओळखलं जातो तो बळीराजा, अजून त्याच्यावर किती दिवस अन्याय करणार आहात? महाराष्ट्राचे मंत्री बावनकुळे साहेब नुकतेच बरळले. ते म्हणाले की ज्या शेतकऱ्यांकडे गाडी, मोटरसायकल, ट्रॅक्टर आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही. त्यांच्या विरोधात आता शेतकरी रस्त्यावर उतरलेतच. अहो, यांना शेतकरी रस्त्यावर उतरले काय आणि शेतकरी मेले काय यांना काहीही देणं घेणं नाही. अहो बावनकुळे साहेब, पण शेतकरी कर्ज काढून ट्रॅक्टर घेतो, मुलांच्या लग्नासाठी लग्न व्हावे म्हणून टू व्हीलर गाडी घेतो, शेतीसाठी छोटंसं वाहन घेतो, मग तो श्रीमंत झाला. हा शोध तुम्ही कुठून लावला? हा सगळा सरळ सरळ या शेतकऱ्यांवरती अन्याय आहे. मोठमोठे उद्योजक कोटी कोटीचं कर्ज घेऊन बुडून परदेशात पळून जातात, त्यांना काही होत नाही. पण आपला शेतकरी, ज्याच्या आपण देशाचा पोशिंदा म्हणतो, 2 लाखाच्या कर्जासाठी बँकेबाहेर रडतो. हो, राज्यात नवीन घटना समोर आली आहे. कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने आता तर किडण्या विकायची वेळ आलेली आहे. लाज वाटू द्यात या सरकारला. आणि वरून सांगतात तुमच्याकडे गाडी आहे, तुम्हाला कर्जासाठी तुम्ही अपात्र आहात. ही थट्टा आहे का शेतकऱ्याची? देशाचा पोशिंदा म्हणून बळीराजाच्या घामावर आणि कष्टावर हा देश उभा आहे, याचा विसर पडला का बावनकुळे साहेब तुम्हाला? तो भीक नाही मागत आहे, त्याचा हक्क मागतोय आणि तो त्याला दिलाच पाहिजे. आता वेळ आली आहे सगळ्यांची डोळे उघडण्याची आणि प्रश्न विचारण्याची, योग्य निर्णय घेण्याची. ज्या लेकरांना, ज्या महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या वेदना कळतात, त्यांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे. कर्जमाफी हक्काची आहे, शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालीच पाहिजे, नाहीतर ह्या सरकारचा काहीही उपयोग नाही. माझी आजी आजोबा नेहमी सांगायचे, इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ देत. हे सरकार म्हणजे शेतकऱ्यासाठी खरंच इडापिडा आहे. याचं राज्य गेलं पाहिजे आणि ह्या बळीचं म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या पोशिंदाचं राज्य आलं पाहिजे. यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या कमेंट्स करा. धन्यवाद.